नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच्या मनापासून स्वागत. तर आता झाले सकाळचे 8:19. तर आपल्या गेल्या पाठीमागच्या 2-3 ब्लॉगला नाही का एका ताईने नाही का कमेंट केली होती की नीलू नाही का आजीला सांग की शिरा कसा बनवतात. तर आत्ता आपल्या आजी नाही का सकाळी सकाळी नाही का नाश्त्यासाठी शिरा बनवून राहिली. तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवातच होते आपल्या आजीच्या रेसिपीपासून. नमस्कार लेकीवाळी, कशा आहात तुम्ही? झालं का चहा पाणी नाश्ता पाणी? आता मी शिकते तुम्हाला शिरा कसा बनायचा. आता भाजून घेते, सगळ्यात चाळून घेतलाय, भाजून घेते. चांगला लाल जरच भाजायचा, लई जळून नाही द्यायचा. लेकीबाई तुम्ही कसं बनवतात ते मला काय माहित नाही. आता नवीन पद्धतीनं, पण मी जुन्या पद्धतीनंच बनवते. असं पहिल्यानं भाजून घ्यायचं आंबवंबर, मग तूप टाकायचं, मग आणखीन भाजायचा चांगला लाल जरस. आता घरचंच आपलं गाय आता आपल्या घरी, त्याचं तूप काढायला मला इथं तूप आहे आपलं. लाल जरच बाजू घेतलाय. पहिल्या सुरुवातीला पाणी ठेवलं कढईमध्ये, उकळी येऊन पाणी तांब्यात ओतून घेतलं. आता हे भाजलं का त्याच्यात पाणी टाकायचं, पाणी आटलं का मग साखर टाकायची. आता आपल्याला काय पाणी टाकायचं त्याच्यात, आपल्याला काही दूध नाही. दूध असलं तर दूध टाकी येतं, आणि आपल्याला दूध नाही, आपलं पाणी टाकायचं. असं शिजून द्यायचं, चांगलं आटरून द्यायचं सगळं पाणी, आणि मग साखर सोडायची. निबार होऊन द्यायचं दर्शिक, आणि मग आता साखर टाकायची आपल्याला त्याच्यात. पावशेर करायला 100 गरम साखर टाकायची. असं मोकळं सगळी फिरवतो. मग असं सगळं पाणी आटरून दिलं, मग साखर टाकली. शिरा झाला तयार. येली की बाई हो नाश्त्याला. आजीच्या पद्धतीनं असं शिरा बनवून बघा, आणि कसा होतोय ते मला कमेंट मध्ये करून सांगा. आता उतरून घ्यायचा. आता बघाली की बाई कसे इकडून तिकडून 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 कसे टुक 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 बघत येत. असं तिथे वाढून जरा गरम गरम शिरा. तर बघू शकता, याला स्वर्गीय सुख म्हणतात खरं. वरती पाऊस पडून राहिला आहे आणि खाली आपल्या आजीने गरम गरम शिरा बनवला आहे सकाळी नाश्त्यासाठी. सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस पडून राहिला आहे आणि अजून पण पाऊस चालू आहे. तर या नाश्ता करायला 1 नंबर शिरा बनवला दिसतं आपल्या आजीने. एकदम सुटसुटीत बनवला आहे बरं का. न जास्त गोड केला आहे न जास्त फिका आहे, एकदम मिडियममध्ये केला आहे. तिला प्रत्येक गोष्टीचा माप एकदम ॲक्युरेट माहिती. 1 नंबर केला आहे. नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आजीला. आणि कसं काय शिरा मी आता खाऊन सांगितलं आहे. आमची बायको लय भारी मिळाली, अशी कवाच बघायला मिळाली नाही मला. लय जपरी मला शिरा करून घातला तुपाचा. जपरी बायको भेटे एखाद दिवस बाजरीची शिळे टुकलं, एखाद दिवस शिरा. ते पण नाही भेटायचे, हे खायला ते पण नाही भेटायचे. नाही याची बळी हो खायला. नाश्ता मस्त आला ना, भारी झाला. अरे बघू शकता आपल्या आजी. पाणी आलं का बाई? अरे बोली बोली. नाना कुठे गेलेत? नाना बाजारला गेले आज. बाजारला? हा.
बाजाराला दीड वरीच झाले, गरज सोडलं नाही तर म्हणलं आज जा गावातली गावात बाजार आहे, उत्सव बाजार आणा करून आठवड्याचा. खरं आज सोमवार आहे ना. आज सोमवार येतं, देवाचं दर्शन घेऊन. घेतलं का दर्शन? हा अरे हे बघ बाई आले आज म्हणलं आपले नशीब पण किती हे बघा आले. नाना आज तुम्ही कसं काय बाजारला? अरे म्हातारी पावसा पाण्याची पडली असती, हात पायाला लागला असता, मग आपल्या भाकरीच बांधतात. हा राव चिकल्ले झाला आहे ना. लय चिकन. काय काय आणलं बाजार? अरे तू तिकडे चल बाबा, मला बस होते, मी का करतोय. थंडीने का? हे काय ताणी तिथं बस. बरं दाखा काय काय आणलं. एक वर आणलं लंगडत सटकला असतो, इथं सटकलं, तिकडून येऊन इथं सटकला. कडे हे काय इथं अरे अवघड झालं. काय वाहन नेलं असे, मग सांग इथं खुचल म्हातारी पाणी टाकी वाटवर. मी कोण टाकला आज पाणी? पुढे आत येऊ का तिकडे? आज बघते ना म्हाताऱ्याचा बाजार काय काय आणलाय ती. चल ना बघ ना आपल्या आज म्हणे काय काय बाजार आणला बघू. स्वस्त आहे का महाग आहे हो नानास? मस्त 20 रुपयाची म्हणे. 20 15 20 15. आता बघते ना नानाचं काय काय बाजार आणला तो या, मग नाही तर नानाचा बेत करते. तो अवघड झाला ना. तुम्ही तर तिचा विचार केला आणि तिथं तुमचा बेत करते आज. आता किती आणले ते? अर्धा किलो शेंगा आणल्या. हा किती रुपयाच्या? पावशेरच आणायच्या. 30 रुपयाच्या. 2 काला नाही होत. दोडके अर्धा किलो आणले तर 30 रुपयाचे. 60 रुपयाचे 2. बघा दोडके आणले. तुला काय एक खटी आणली की एक खटीच आणणार. 20 रुपयाची कोच म्हणले मागं. आपली उगली नाही अजून. आज नाही माग. पालक 20 रुपये. पालक भाजी आणली 20 रुपयाची. 20 रुपयाचा गड्डा आणलाय. कायचा गड्डा? कोबूचा कोबी म्हणाला. कोबूचा गड्डा. आणि ते 20 रुपये छाटत घेतील हा मसाला. कोबूचा गड्डा आणला. कोबू काय आहे का कुठं नाही आला. फुलं आणली पावशेर. होय नाना तुम्हीच खरा बाजार चांगला आणतात, बैल नाही जमत. बघ नाना किती मेन गोष्टी आणल्यात. कोबू, पालकची भाजी. पालकची भाजी सगळ्यात जास्त लो असतं माहिती का. खायला नाही आणलं. काय ते विचारायचंच नाही. हे काय आणलंय? मूग आणले, शेंगदाणे आणले, गरा आणलाय, साखरे आणलाय, गुळ नाही आणला. कोळ 60 रुपये किलो. टमाटे आणलेत, चोबडी मिरची आणली, बटाटे आणलेत, हिरवी मिरची आणली. भरपूर आणलंय. नानाला बाजार येतो एकदम आपल्या भारी. आणि खायला काय आणले? खायला आणले होय खायला काहीच नाही आणलं नानाने. फुलं. ती शेव तशीच पडली ती. काय नको नानाला नको परत बाजारला. मग मला वाटलं चांगलं. आणतच नाही म्हातारा बाजार नाही, काही. आणायचंच नाही. खातेत का ती शेव? आज आठवते तिथे शेव सोडली आज. आज तुम्हाला खायला काय होतं? इतके चिक्कू म्हातारी. चिक्कू? चिक्कू अर्धा किलो मिरची आणल्या ढोबळ्या. नाही पावसाळ्यात. पावसाळ्यात पावसाळ्यात आणले ते मिरची. मस्त आणलंय सगळं. मिरची येते आता. आपल्या आजोबांनी सगळा बाजार आणला, खायलाच नाही आणलं. चटणी तर आणायची. पण बाजार भारी आणलं. जाऊ दे, खायला नका काय नाही. बघू शकताय मी निवांत झोपले, हवा थंड सुटली, आपली आजी बसली. हे बघ एकदम गार हवा लागते आज गार. एकदम जोराचा पाऊस पडून राहिलाय. इकडे बघा हे कावळे किती भारी बसले बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. ती वजन बसली 3-4 जण आहेत. मस्त बसले. तीन जण. हा 4 जण आहेत. हा 4 पाहुणे आहेत आज. एकदम जोराचा पाऊस पडून राहिलाय. सकाळपासून अजून उघडलाच नाही. आजोबा काय करीत तुम्हाला दाखवतो बघा. आपले आजोबाचं तुम्ही तर म्हणता काय हो. हे बघा आजोबा चाललं रट्टा जेवायला या. काय आज आज आमटी हे बघ, भाकरी, गरम गरम आमटी आणि भाकरी खाऊ राहिले. लिंबू, कसली आमटी? मटकी. मटकीची. मटकीची आमटी खाऊ राहिले आजोबा. पाऊस येतो वरून. आणि बाहेर वातावरण बघा किती थंड आहे. एकदम जोराचा पाऊस पडतोय. वाजत 4 दडपून
झोप ना, आता काही कामच नाही तुला. लाईट आल्यावरती नाही का हे पाणी धर पावसाचं आणि वॉशिंग मशीनमध्ये टाक आणि कपडे धुवून घे. झोप, आता काय काम नाही राहिलं. व्हिडिओ नको काढायला आज. काय काढायचं आहे? काढायचं बघा, एवढा पाऊस चालू आहे तर रेसिपी करायचीच म्हणते. आज काय रेसिपी? काय आवाज नाही मोठ्याने? मंचुरियन. इथला बाई, अरे सगळ्या ट्रेडिशनल ट्रेंडिंगवाल्या रील्स उचलू राहिली. हे दिवसात मंचुरियनच खाते, तुला कोणी सांगितलं? तुला माहिती का आपल्या आजी घरी राहून बघा एकदम नाही का प्रोफेशनल आहे. ह्या दिवसात मंचुरियन खाते, तिला माहिती पावसामुळं. आणि पावसाळ्याच्या पूर्ण रेसिपी करून राहिली का ते आता. काल तर एकदम मस्त रेसिपी बनवली तांदळापासून. आता मी अपलोड करतोय, बघा तुम्हाला दिसत. जोराचा आहे आज जोराचा आहे. हा आज जोराचा आहे पाऊस. गळू राहिले इथून. हे पत्रे तुटलेले आहेत ना, नाही तर एम सेल लावा लागेल. नाही आज हवा पण तेज आहे बरं का, हवा जोराची चालली आहे. तर आत्ता पाऊस चालू आहे आणि आपल्या आजीला नाही का बघा काय सुचलंय आज. आपली आजी नाही का आज बनवून राहिली आहे घरच्या घरी पनीर दुधापासून. आणि ह्या पनीरचं उद्या रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर आत्ता नाही का आपल्याला ब्लॉगमध्ये पनीर कसं बनवायचं ते शिकू राहिली. आता लेकी वाळी हो, 2 लिटर म्हशीचं दूध आणलंय, 1 लिंबू पिळून घेतलंय. आता मी तुम्हाला त्याचं पनीर करून दाखवते. आता ठेवते पातेलं चुलीवर. उद्या रेसिपी बनायची तर आज पनीर बनवून घेते. बघा आपल्या आजीला मी म्हटलं की 100 रुपयाचं आपण पनीर आणू. ती म्हटली 100 रुपयाचं पनीर नको आणू, 100 रुपयाचं दूध आण आणि त्या दुधापासून आपण पनीर किती बनवते ते बघतोय. 100 रुपयाचं पनीर जास्त येत आहे की मी घरी जास्त पनीर बनवते. आता घरी पनीर बनवून दाखवू राहिली आपल्याला. 100 रुपयापेक्षा जास्त घरी होतं. आता बघ किती पनीर बनवते ती. आता लेकी वाळी हो, आता दूध टाकून घेते. पातेलं तापलंय तर आता चांगलं दुधाला उकळी येऊन द्यायची आणि नंतर मग लिंबाचं पाणी टाकायचं थोडं 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 थोडं. आणि खाली होऊन का जाळ कमी करायचा. मग ते जसं जसं फुटन तसं तसं लिंबाचं पाणी टाकीत राहायचं. किंवा हो, दूध उकळी येऊन उतू येऊ तर तापून घेतलंय. आणि तापून घेऊन आता थोडंसं लिंबाच्या पाण्यात पाणी आपलं चांगलं टाकीते आणि दूध फोडून घेते. आता दमादमानं टाकायचं पाणी. आता त्याची बघा कसं झालं, दूध सगळं फुटलं दूध. असंच तुम्ही पण करा. लय नका दाट हालू, थोडं जाडच राहिलं पाहिजे. आता हे पांढरा कपडा धुवून घेतलाय. आता हे बासनात आथरून घेते. जाळीची मोठी चाळणी असली तर मोठी टाका, छोटी असली तर छोटी टाका. आणि असं आथरून त्याच्यामध्ये मग वतायचं. बघा असं. आणि मग पिळून काढायचं. लिंबाचं आंबट पाणी येऱ्या ते निघून जातं. की बाई हो, आता गाळून घेतलंय. आता हे काय करते मी, गार पाणी टाकी ते लिंबाचं आंबट पाणी असतं का ते पिळून काढायचं. मग आंबट नाही लागत.
आता पिळून घेते. कटकटून पिळायचं म्हणजे त्याचं आंबट पाणी निघून जातं. बाई हो, आता हे पिळून घेतलंय. ही जाळीची चाळणी आहे. याच्यात ठेवायचं आणि याच्यावरून पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा. म्हणजे व्यवस्थित जड असलं का मग व्यवस्थित आपलं पनीर होतं आणि मग अर्ध्या तासात बनत. की बाई हो, बघा जाळीमध्ये पनीर ठुलंय, त्याच्यावरून तांब्या भरून पाण्याचा ठुलाय. म्हणजे व्यवस्थित आपलं पनीर अर्ध्या तासात बनल. मग पनीर बनलं का मग दाखवते कशी झालं ते तुम्हाला. बघा आपल्या आजीने मस्त आज पनीर बनवलंय. आता याची कोणत्या रेसिपी बनवणार आहे. आता जस्ट पनीर बनवलंय. 1-1.5 तास झाला होता, लाईट गेली होती. आपल्या आजीने का पूर्ण स्वयंपाक वगैरे बनवून घेतलाय संध्याकाळचा. बघा आपल्या आजोबा जेवण करते. आजोबा जेवायला आजोबा आज काय मेनू जेवायला. मिरची, ढोबळी मिरची, शेंगदाणा. हे बघा शेंगदाणा घालून हे काय ढोबळी मिरची आणि हे काय भाजी. दोडका भाजी. आजोबा जेवण करून राहिले. आपली आजी काय करते इकडं बसले मांजर बघत. माझं कुठे ते काय तर होय किती बारी पिल्लं आणले बघा. हे पडते लय बारीक आहे. हे का लय बारी पिल्लं आणले. काय आलं चा किती बारी पिल्लं आणले आज. बसले भाकर खाते तर आपली मनी नाही का एक्सपायर झाली. जवळपास नाही का 1 महिना झाला असेल. तेव्हापासून घरामध्ये नाही का भरपूर उंदरं वाढले होते. आज आजोबाने ते परत आणले. बघा परत आलं का खायला. लय भारी येतं. हे बेकार दिसतंय बरं का. गुरखत आहे त्याच्यावर. तुला नाही जेवायचं का. पोटात होते जळ. ॲसिडिटी झाली काय ना. सोडा आणू प्यायला. मग येणं प्यायचं का. लिंबू पाणी साखर. काय खाल्लं होतं. काय खाल्ले भाकर खाल्ली होती. त्याने कसं काय डाळ खाल्ली असं. डाळीने होतं ते. हे बघू शकता आपल्या आजीने नाही का दुपारी पनीर बनायला टाकलेलं नाही का. पनीर फायनली बनलंय. हे बघा पनीर बनलंय. की बाई हो, मी पनीर कसं केलंय तुम्हाला दाखवते. हे बघा आता हे बघा ते उघडं ना ओपन कर ना. फायनली आपल्या आजीने होय लय भारी पनीर बनलंय का. एकदम ओरिजिनल घरच्या घर सॉफ्ट बनलंय. मस्त बनलंय. जमतं बाई तुला सगळं. ठेव बांधून. आता का बांधून ठेवते रच्ची रत आणि मग उद्या रेसिपी बनवू आपण सगळेजण खाऊ. बरं मस्त बनलंय बरं का पनीर मस्त बनलंय. पण तर आता आजोबा जेवण करते आहेत. आपल्या आजी पण जेवली थोड्या वेळापूर्वी. माझं जेवण बाकी आहे. आज आपल्या घरामध्ये छोटे छोटे मांजरीचे पिल्लं आणले. ते पण जेवले. आता आजीने त्यांना जेव घातलंय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्हाला. कारण आज नाही का 2 रेसिपी ऑलरेडी आपल्या आजीने करून दाखवल्या आहेत. आणि आज भरपूर पाऊस होता तरी पण ब्लॉग एकदम मस्त झाला आहे. ज्या काही गोष्टी दिवसभर शूट करायला जमल्या त्या पूर्णपणे शूट केल्या. तर आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिली जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि आपल्या हक्काच्या फॅमिलीमध्ये आपले एका फॅमिलीचे सदस्य बना. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा आपला उद्याचा ब्लॉग कुठून चालू करायचा आहे ते नक्की कमेंट करून सांगा. उद्याचा ब्लॉग मी तिथून चालू करतो. तर चला मग टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. आणि सगळेजण हॅपी राहा.